हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची खमंग अशी झणझणीत पाटवडी. सो त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूया. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्या देखील आपण इथे वापरणार आहोत. त्यानंतर आलं, लसूण आणि एक टोमॅटो. त्यानंतर या दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही पाहत असाल लाल तिखट घेतले आहे, धन्याची पूड आणि हळद आणि जिरे आणि आपल्याला इथे वेलचीची पावडर देखील लागणार आहे. सो आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. सो गाईज, आता इथे तुम्ही पाहू शकतात आपल्याला पाटवडी किती बनवायचे त्यानुसार तुम्ही डाळीचं पीठ घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण आता इथे जे खोबरं घेतलं आहे ते मिक्सर करून घेऊया. खोबऱ्याचे जाड तुकडे असल्यामुळे ते अगोदर आपण मिक्सर करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता आपण इथे आलं, लसूण आणि ज्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या होत्या त्या देखील आपण आता इथे मिक्सर करून घेणार आहोत. आता इथे पाहू शकता तुम्ही तेलामध्ये जिरं ॲड केलं आहे. त्यानंतर आपण आता कांदा ॲड करूया आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो छान असा तळून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते देखील आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि इथे आता हिंग देखील ॲड केला. त्यानंतर आता आपण पाहू शकतो इथे खोबऱ्याचं वाटण ॲड करत आहोत. या रेसिपीमध्ये हिंगचा तर नक्कीच वापर करा, कारण त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि आता आपण इथे सगळं छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर जो थोडा टोमॅटो घेतला होता तो देखील आपण इथे ॲड करत आहोत. त्यानंतर इथे आपण बेसिक जे मसाले आहेत ते ॲड केले आहेत, जसं की चटणी, हळद आणि जिऱ्याची पूड. असे आपण तिघं मिक्स केले आहेत मसाले. त्यानंतर आता इथे आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर याला छान उकळ येईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान मसाला भाजू द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ ॲड करत आहोत. आपण इथे एक प्लेट ठेवूया, म्हणजे जेणेकरून छान असं त्याला तेल सुटेल आणि मसालाही छान भाजला जाईल. तर आता इथे पाहू शकतात मसाल्याला छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण आता इथे पाणी ॲड करत आहोत. आपण पाटवडीसाठी जे पीठ घेतलं आहे डाळीचं ते किती घेतलं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात. आणि त्यानंतर आता इथे आपण फ्रेश कोथिंबीर ॲड करत आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. त्यानंतर आता आपण इथे डाळीचं पीठ ॲड केलं आहे आणि ते छान असं जे आपलं पोळी लाटायचं जे लाटणं असतं त्याच्याने आपल्याला छान असं घेरून घ्यायचं आहे. सो गाईज, तुम्हाला माहिती आहे आपल्या खानदेशमध्ये जेव्हा उन्हाळ्यात पापड तयार करतात खास करून नागलीचं पीठ माहिती असेल. जे खानदेशी लोक आहेत त्यांना हे सगळं माहितीच असेल. आपल्याकडे नागलीचं पीठ ज्या पद्धतीने घेरून घेतात त्या पद्धतीनेच आपल्याला हे देखील घेरून घ्यायचं आहे आणि छान असा डो तयार करून घ्यायचा आहे, सॉफ्ट. सो आता इथे पाहू शकतात आपण एक ताट घेतला आहे आणि त्याला तेल लावलं आहे आणि ते सगळं पीठ आपल्याला आता ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते गरम गरमच आपल्याला थापायचं आहे. आय नो की ते गरम गरम थापायला खूप कठीण जातं, पण चवीला तेवढंच भन्नाट लागतं. सो तेवढे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला खानदेशी खमंग झणझणीत अशी पाटवडी खायला देखील मिळणार आहे. सो अशा पद्धतीने आपण आता ते छान पद्धतीने थापून घेऊया. आणि इथे आता पाहू शकतात आपलं पूर्णपणे थापून झालं आहे आणि आता आपण त्यावर असं किसलेलं जे खोबरं आहे ते टाकणार आहोत. त्याने चव देखील खूप छान लागते. सो ते नक्की टाका. आणि इथे आपण फ्रेश कोथिंबीर देखील वरून टाकत आहोत. त्यामुळे लूक खूप छान दिसतोय, खूप छान अशी दिसत आहे. दिसायलाच खूप सुंदर अशी दिसते आणि टेस्टला तर खूप भन्नाट होती. सो तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि त्यानंतर आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण कट करू शकतो.
तर आता इथे आपण कट करून घेऊया. सो गाईज, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा नक्की घरी करून पहा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा की कशी झाली होती रेसिपी. सो आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच काहीतरी नवीन घेऊन येईल आणि असंच भरभरून माझ्या चॅनलला प्रेम द्या. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.